आजारी असलेले शरद पवार पहिल्यांदाच घराबाहेर पडले। नागपुरात त्यांनी दिवंगत माजी खासदार दत्ता मेघे यांच्या कुटुंबियांची भेट घेत श्रद्धांजली अर्पण केली। मागील 1.5 महिन्यांपासून आजारी असलेले शरद पवार प्रथमच घराबाहेर पडले। नागपुरात येत त्यांनी आपल्या अत्यंत निकटवर्ती राहिलेल्या दिवंगत नेते दत्ता मेघे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले। यावेळी बोलताना पवार यांनी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात दत्ता मेघे यांनी दिलेली जीवाभावाची साथ आणि लोकांप्रती असलेली बांधिलकी आठवली। शिक्षण, सामाजिक प्रश्न आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी उभारलेल्या संस्था आणि कार्याची दखल घेत त्यांच्या योगदानाची नोंद कायम राहील असेही ते म्हणाले। आणि आज पहिल्यांदा घराच्या बाहेर पडलो आणि काल इथं याची इच्छा होती। त्याचं महत्त्वाचं कारण नागपूरमध्ये या व्यक्तीने मला जीवाभावानं साथ दिली, प्रेम दिलं, त्यांच्यासाठी इथे यावं ही माझी अशी इच्छा होती। दुर्दैवानं काही येता आलं नाही, पण आज येता आलं। वर्धा जिल्हा, नागपूर या सगळ्या क्षेत्रामध्ये त्याच्या भावने शून्यातून सगळं उभं केलं आणि त्यांची इच्छा होती की शिक्षण हे सामान्य कुटुंबाच्या मुलामुलीला मिळायला हवं आणि या क्षेत्रात त्यांची काम करायची इच्छा होती आणि त्यामधून त्यांनी अतिशय उत्तम संस्था, कॉलेजेस, विद्यालय सगळं विदर्भात काढली आणि एक मोठं शैक्षणिक दालन ते लोकांच्यासाठी खुलं केलं। असा लोकांचा विचार करणार, कुणाला नाही म्हणायचं याची सवय नसते असा व्यक्ती म्हणून दत्ताभाऊंना आम्ही बघतो। आज ते आमच्यामध्ये नाही आहेत, पण त्यांनी यावर प्रेम दिलं आणि काम उभं केलं हे कायम राहील, त्याची नोंद कायम इतिहासात असते। त्यांना मी माझ्या वतीनं, सरकारच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली वाचतो आणि आज मला लवकर जायचं असल्यामुळं अधिक वेळ न घेता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सीरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप।